बघा, आज ज्या वेळेला कृष्ण त्याची आई कोण, देवकी, ज्या वेळेला देवकीचं लग्नाला निघालं त्यावेळेला त्याचा भाऊ कोण होता, कंस. आणि कंसानं काय केलं, रथामध्ये रथासारखी झाला आणि मिरवणूक काढली. इतकं त्याचं प्रेम होतं बहिणीचं आणि भावाचं, कंसाचं. पण देवाने विचार केला का आज याला जर हा करतोय, याच्या हातून जर पाप नाही झालं तर राक्षसांचा नाश होणार नाही. आणि मग आकाशवाणी झाली की तू एवढं दाबतो, तिच्या कुटीचा मुलगा जन्माला येईल, तो तुला मारणार आहे. आणि मग काय झालं, स्वार्थ तयार झाला, जीवनाची भीती तयार झाली आणि त्यांनी खड्ग घेतलं आणि तिला मारायला धावला. त्यावेळेला त्या वसुदेवानं सांगितलं, तिचा मुलगा मारणार आहे ना, तिची मुलं मी तुझ्या कधी येईल. आणि मग मुलगा जायचं तो बंदीत टाकलं देवकीला, वसुदेवाला, आणि ती मुलं आनंद होते. त्याच्या हातून पाप झालं आणि किती रुपये मारले, 8 मुलं मारले. आणि कृष्णाने काय केलं, कंसाला मारलं. मग आज काय म्हणतो, कंस मामा. कृष्णाला काय म्हणतात, कंस, म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचा मानला गेला त्यावेळेला. आणि आज काय झाले, आज समाजामध्ये हा स्वार्थ झाला, त्याचा प्रपंच भागाना. आणि मग काय झाली, सुरूपनखा जी म्हणतो ना, ती कोण आहे, रावणाची बहीण. सुरूपनखा म्हणजे स्वार्थी, विध्वंसक. आणि अशी विध्वंसक वृत्ती आज काय झालेली, माझ्या भावाकडं मला काय पाहिजे, हिस्सा पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे. आणि अशी सुरूपनखा आज तयार झाल्या. आणि आज माझं माहेर पंढरी ही जी कविता होती तिला दूषण लागलं आणि स्वार्थ घुसला. स्वार्थामुळे आज 50% लोकांचे बहीण भावाचं नातं तुटून गेलेलं आहे. आणि आज समाजामध्ये भाऊ आणि माहेर ही जिनस राहिली नाही. आणि आज स्वार्थ किती असतो, 2 दिवसाचा. पैसा काय कायम राहत नाही, तो खर्चून जातो. नंतर जसं वटवाघूळ असतं ना, वटवाघळाला पक्षातही नाही माणसातही नाही, तशी आजची बहीण आहे ना, जर माहेरी नाही, भावाकडे नाही. आणि जोपर्यंत तिचे मुलं आहेत, तिचा नवरा आहे, तो पैसा आहे, हा फुकटचा पैसा 2 दिवस टिकतो, तो पैसा खर्चून जातो. आणि पैसा खर्चून गेल्यानंतर धड माहेरही नाही आणि धड सासरही नाही. आणि अशी मध्ये गटांगली झालेली. तेव्हा तो होता कंस मामा. आणि आताची बहीण कोण झालेली, सुरूपनखा झालेली. त्या 50% सुरूपनखा झाल्यात आणि सगळे नातं तोडून झाल्यात. आणि क्षणिक सुखाकरता नाव बद्ध करून बसतात. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलंय, जोडून या धन उत्तम व्यवहारी. अरे पैसा कमवा आणि तिचं धन टिकत नाही. बघा, परिस्थिती राजाला त्यानं डोक्यात टोप घातला होता जरासंधाचा, आणि त्याला 7 दिवसात त्याचा मृत्यू आला. तसा तुमचा मृत्यू जवळ येणार आहे 7 दिवसामध्ये. म्हणून आणि तिचं धन घेऊ नका, सत्यानं वागा. दुसऱ्याचं धन आहे, त्याचा आत्मा दुखून जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला सुखाला जाणार नाही. तुम्ही संग काही आणलं नाही, संग काही नेणार नाही, कोणा नेलंही नाही. म्हणून क्षणिक सुखाकरता सगळी आज पाश्चात्य संस्कृती झालेली आणि विकृती दिली. ते विकृती काढा आणि संस्कृती उभं करा. आणि आपल्या भारत देश सुजलाम सुफलाम बनूया. हे जर पटलं असेल तर हा व्हिडिओ क्लिक करा आणि सदस्य व्हा. जय वैरनाथ महाराज की जय.